हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी स्वाध्याय 9.2 पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व चॅप्टर्स अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। तर आज आपण 9.2 मधला पहिला क्वेश्चन सॉल्व करणार आहोत। तर पहा मित्रांनो, काय दिलेलं आहे इथं एचं पॉवर x आहे आणि या सगळ्याचं पॉवर y मायनस z आहे आणि त्याच्यामध्ये कशाचा संबंध आहे, गुणाकारचा संबंध आहे। परत एचं पॉवर y आहे, त्याच्यावर पॉवरचं पॉवर किती आहे, z मायनस x आहे। परत गुणाकार आहे, एचं पॉवर z आहे, त्याच्यानंतर पॉवरचं पॉवर किती आहे, x मायनस y आहे। तर आपल्याला ह्याची व्हॅल्यू काढायची आहे। तर आपल्याला एक सूत्र माहीत आहे। काय सूत्र माहीत आहे, समजा एचं पॉवर m असेल आणि पॉवरचं पॉवर आहे समजा एखादी संख्या n आहे, तर ह्याला आपण काय कसं लिहितो, यांच्या दोघाचा काय असतो, गुणाकार होतो मित्रांनो। म्हणजेच m गुणिले n हे आपल्यापाशी काय आहे, सूत्र आहे। पॉवरचं पॉवर असेल तर आपण काय करतो, त्यांचा गुणाकार करतो। तर आपल्याला सेम तसंच करायचं आहे। आपल्याला काय करायचं आहे, या एक्सनं ह्या पुऱ्या वरच्या पॉवरला गुणून घ्यायचं आहे। तर आपण काय करू, पहिलं सुरुवातीला इथं ए असंच ठेवूया आणि या एक्सनं पहिलं वायला गुणू, काय होते, एक्स वाय होते आणि परत इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, मग मायनस काय होते, ते एक्स झड होते। पहिल्याचं सोल्युशन एवढं येते। मग नंतर गुणिलेला गुणिले, नंतर एला ए असंच ठेवूया, पहिलं आपण वायनं ह्या झडला गुणून घेऊ, काय होते मग ते वाय झड होते। नंतर प्लस मायनस मायनसच होते, मग परत काय करतो आपण, वाय गुणिले एक्स काय होते, वाय एक्स होते। मग हे आपण असं गुणून घेऊ शकतो। पॉवरचं पॉवर काय करतो आपण, गुणाकार करतो। मग परत हा टर्म उरलेला आहे, ह्याला काय करतो आपण, पहा हे फॉर्म्युला मी इथं रफ करतो। हा फॉर्म्युला सर्वांना पाठच असेल तुम्हाला। तर आता पहा, ह्याच्यामध्ये लास्ट आहे आपल्याकडे काय आहे, एचं पॉवर ए असंच ठेवू आपण, पहिले ह्या झडनं एक्सला मल्टिप्लाय करून घेऊ, काय होते ते झड एक्स होते। नंतर इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, म्हणजे मायनसच होते, म्हणजे परत काय होते ते झड वाय होते। हे आपलं पॉवरचं मल्टिप्लिकेशन आपण केलेलं आहे। तर अजून एक तुमच्याकडे घातांचं सूत्र आहे। काय सूत्र आहे, समजा ए आहे गुणिले दुसरं पण बेस कसं सारखंच आहे। जर बेस सारखं असेल, त्यांच्या दोघांमध्ये जर गुणाकार असेल, तर आपण काय करतो, ह्याच्यामध्ये त्याचं जे पॉवर आहे त्या पॉवरचं काय करतो आपण, ॲडिशन करतो। म्हणजेच काय, आपण ए प्लस एन करतो। बेस सारखं असल्यामुळे पॉवरचं काय करतो आपण, ॲडिशन करतो। तसंच इथंसुद्धा हेच कंडिशन इथं होत आहे। या सगळ्यामध्ये गुणाकार आहे आणि पॉवर बेस कसं आहे, सर्वांचं बेस सारखं आहे, म्हणून ह्या सर्वांचे काय होते, ॲडिशन होते। मग आपण काय करू शकतो, याच्यामध्ये इथं आपण एकच वेळेस ए लिहू शकतो आणि ह्या सर्वांचं काय करू आपण, ॲडिशन करून घेऊ। म्हणजेच काय होते, एक्स वाय मायनस एक्स झड हे ब्रॅकेट क्लोज, नंतर प्लस एक्स झड आहे, नंतर मायनस एक्स वाय आहे ब्रॅकेट क्लोज, परत काय उरलेलं आहे, शेवटचं हे आहे, याला पण लिहून घेऊ आपण, प्लस झड एक्स मायनस काय आहे, 2y आहे। मग आपण काय केलं, पॉवरचं ॲडिशन केलो आणि बेस सारखं असल्यामुळे त्याला एकच बेस लिहिलो। मग आपण परत ह्याला काय करू शकतो मित्रांनो, आता इथं प्लस असल्यामुळे डायरेक्ट ब्रॅकेट आपण ओपन करू शकतो। म्हणजेच काय, याच्यामध्ये एक्स वाय मायनस झड एक्स झड होते, प्लसला प्लसच असते, वाय झड मायनस काय होते, वाय एक्सच होते, हे प्लसला प्लसच होते, झड एक्स नंतर काय आहे तिथं, याच्यामध्ये इथं पण काय मायनसला मायनसच असते, कारण प्लस असल्यामुळे मधले सिम्बॉल काही चेंज होत नाहीत। आता बघा, जे सारखे आहेत आणि जे प्लस मायनस आहेत त्याला आपण कॅन्सल करू शकतो। आता इथं जर बघितलं तर प्लस एक्स वाय आहे, तर कुठं मायनस एक्स वाय आहे का, इथं आहे बघा, वाय एक्स म्हणजेच का एक्स वाय, म्हणजे हे प्लस एक्स वाय हे मायनस एक्स वाय काय होते, कॅन्सल होऊन जाते। परत तुम्ही जर बघितलं तर इथं मायनस एक्स झड आहे, तर इथं पहा प्लस एक्स झड आहे, म्हणजे ह्याचा अर्थ हे प्लस मायनस काय होतात, कॅन्सल होतात। परत जर तुम्ही बघितलं तर इथं प्लस वाय झड आहे, इथं मायनस वाय झड आहे, इथं झड वाय म्हणजेच वाय झड असते, म्हणजे हे प्लस मायनस काय झालं, हे सुद्धा काय झालं, कॅन्सल झालं। म्हणजे वरचं सगळं पॉवर काय झालं, सगळं कॅन्सल झालं। आता काही नाही म्हणजे काय उरते, तिथं उरते आपल्याला 0 उरते मित्रांनो। ह्या कंडिशनमध्ये काय नाही म्हणजे 1 घ्यायचं नाही, ह्या कंडिशनमध्ये काय नाही म्हणजे काय घ्यायचं, 0 घ्यायचं। मग तुम्हाला सर्वांना माहीत आहे, एखाद्या संख्येचं जर पॉवर 0 असेल तर त्याचा आन्सर काय येते, त्याचा आन्सर 1 येतो मित्रांनो। कोणत्याही संख्येचं पॉवर जर 0 असेल तर त्याचा आन्सर काय येते, 1 येते। आता याचं पॉवर 0 असल्यामुळे याचा आन्सर किती आहे, 1 आहे। मग अशा प्रकारे ऑप्शन नंबर 3 मध्ये तुम्हाला 1 हे ऑप्शन दिलेलं आहे। एकदम सोपा प्रश्न आहे, काहीच अवघड नाही, फक्त तुम्हाला इथं 2 फॉर्म्युले यूज करायचे आहेत। ते फॉर्म्युलेसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। जर समजलं नसेल तर परत एकदा सुरुवातीपासून बघा, व्यवस्थित तुम्हाला समजून जाईल। आता आपण काय करू, पुढचा प्रश्न सॉल्व करूया। आता बघा, प्रश्न क्रमांक 2 एकदम सोपा आहे, काहीच अवघड नाही। याच्यामध्ये आपल्याला इथं एक्सची किंमत काढायला सांगितलेली आहे। तर आता आपल्याला एक्सची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्यांचं जे
इथं एक्स कसा आहे, इथं पॉवर वर आहे, एक्स वर आहे, ह्या 10च्या पॉवरमध्ये आहे. तर आपल्याला ह्यांच्या दोघांचं बेस सारखं करायचं आहे. काय करायचं आहे आपल्याला, बेस सारखं करायचं आहे. तर आता बेस सारखं करण्यासाठी पहा, मी काही तुम्हाला नियम सांगतो याच्यामध्ये बेस सारखं करण्याचे. तर आता मला काय करायचं आहे, हा जो पॉईंट आहे हा पॉईंट कुठं आणायचा आहे, मला ह्या 2च्या इथं आणायचा आहे. 7 आणि 2च्या मध्ये म्हणजे 2च्या पलीकडे आणायचा आहे. आणि हा पॉईंटसुद्धा ह्या 2च्या पलीकडे आणायचा आहे. म्हणजे दोन्ही बेस काय होऊ शकतात, सारखे होऊ शकतात. तर पहा आता मला जर हा पॉईंट जर ह्या 2च्या पुढं आणायचा असेल तर या 2पर्यंत किती अंक आहेत ते बघावं लागेल. तर किती अंक आहेत पहा मित्रांनो, हे 1 2 3 4 5 6 7 8 9 अंक आहेत. मग हा पॉईंट आपल्याला 9 अंक पुढे न्यायचा आहे. 9 अंक काय न्यायचा आहे, पुढे न्यायचा आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, ह्याला 9 झिरोनं मल्टिप्लाय करावं लागेल. आता इथं एवढं मोठं मल्टिप्लिकेशन करत बसायचं नाही. तर याचं उत्तर कसं लिहायचं, आपल्याला इथं जर पुढं न्यायचं असेल तर कसं लिहायचं ते एकदा तुम्ही समजून घ्या. प्रत्येक वेळेस तुम्हाला ह्याच पद्धतीनं करायचं आहे. तर आपल्याला जर हा पॉईंट 9 अंक पुढं न्यायचा असेल तर पॉईंट कुठं जातो, इथं जातो, 2च्या इथं जातो. म्हणजे आपण याचं उत्तर डायरेक्ट लिहू. आपण 2च्या इथं पुढं आपण काय केलं, पॉईंट नेलो समजा, आणि इथं काय आलं 7 आलं. तर आता ह्याच्या बदल्यात आपण हा पॉईंट इथं नेल्यामुळं आपल्याला पुढं काहीतरी लिहावं लागेल, काहीतरी प्रोसेस करावं लागेल. तर आपण हा पॉईंट 9 अंक पुढं नेल्यामुळं काय करायचं, 10चा पॉवर -9 घ्यायचं. 10चा पॉवर काय घ्यायचं, -9 घ्यायचं. 9 अंक पुढं नेल्यामुळं आपण 9 घ्यायचं. आणि -9च का घ्यायचं, मायनसच का घ्यायचं, तर लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा मी आपण हा पॉईंट उजवीकडे नेतो तेव्हा पॉवरमध्ये काय करायचं असते, मायनस द्यायचं असते. हा एक नियम असतो. आणि दुसरा नियम काय आहे याच्यामध्ये, ही जी संख्या दिलेली आहे पॉईंटमधली, ही पॉईंटमधली संख्या जर 1 पेक्षा लहान असेल, जर ही संख्या 1 पेक्षा लहान असेल तर आपण काय करतो, ह्याचा जो पॉवर आहे तो काय करतो, आपण मायनसमध्ये लिहितो. 1 पेक्षा जर मोठी असेल तर ह्याचा पॉवर काय लिहावं लागेल, तुम्हाला प्लसमध्ये लिहावं लागेल. हे 2 नियम काय करा तुम्ही लक्षात ठेवा. आता सेम कंडिशनमध्ये मी काय करणार आहे, ह्या झिरोला ह्या पॉईंटला इथं आणणार आहे, ह्या 2च्या पलीकडे. इथं कसं आपण पुढं आणलं तसं. मग आता हा पॉईंट किती अंक पुढं चाललं, 1च अंक पुढं चाललं. इथं 9 अंक पुढं गेलं होतं, पण इथं किती 1च अंक पुढं गेलं होतं. तर आपण काय करू शकतो, याला असं लिहू शकतो आपण, 2ला 2 लिहू, पॉईंटला पॉईंट लिहू आणि 7 लिहू. आता गुणिले हा पॉईंट इथं नेल्यामुळे याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी लिहून घ्यावं लागेल. इथं कसं लिहिलो आपण, गुणिले 10चा पॉवर -9 घेतलो. -9 का घेतलो त्याचंसुद्धा मी तुम्हाला कारण सांगितलं. पॉईंट जेव्हा उजवीकडे सरकवतो तुम्ही तेव्हा काय घ्यायचं, मायनस घ्यायचं. आणि 1 पेक्षा जर ही संख्या पॉईंटमधली लहान असेल तर मायनस घ्यायचं. हे 2 नियम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता इथंसुद्धा ही जे 0.27 1 पेक्षा लहानच आहे आणि आपण हा पॉईंट किती अंक पुढे नेलो, 1 अंक पुढे नेलो. म्हणून काय करायचं, 10च घ्यायचं आणि याचं पॉवर काय करायचं, -1 घ्यायचं. पॉवर काय करायचं, -1 घ्यायचं. म्हणजेच ह्याचं जे उत्तर आलेलं आहे एवढं उत्तर आलेलं आहे. ह्याचं उत्तर किती काढलो आपण, हा पॉईंट पुढे नेल्यामुळं 2.7 गुणिले 10चा पॉवर -1. आणि पुढं जो 10चा पॉवर x आहे तो आपण जसंच्या तसं लिहू. 10चा पॉवर xला 10चा पॉवर आपण जसंच्या तसं लिहून घेऊया. आता जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये, तर आता याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, याच्यामध्ये आपण पहिलं हे सरळ इथं लिहून घेऊ. 2.7 गुणिले 10चा पॉवर -9 बरोबर इथं 2.7 गुणिले 10चा पॉवर -1 आहे, गुणिले इथं 10चा पॉवर किती आहे, x आहे. मग आता याच्यामध्ये काय होते, इथं जर बघितलं तर ह्यांच्या दोघांमध्ये काय आहे, गुणाकार आहे. आणि याच्या दोघांचे पण बेस कसे आहेत, सारखे आहेत. जेव्हा दोघांचा बेस सारखा असतो आणि त्यांच्या दोघांमध्ये गुणाकारचा संबंध असते तर आपल्यापाशी एक फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, a गुणिले a आहे समजा. इथं m आहे, इथं n आहे. जेव्हा बेस सारखा असतो, दोघांमध्ये गुणाकार असतो, तेव्हा काय होते, पॉवरची ॲडिशन होते. तेव्हा काय होते, पॉवरची काय होते, ॲडिशन होते. m + n करतो. तसंच आपण इथं काय करणार आहोत, इथं बेससुद्धा सारखा आहे आणि या पॉवरची काय करणार आहोत, आपण ॲडिशन करणार आहोत. तर पुढची स्टेप काय आहे ते बघा, 2.7 गुणिले 10चा पॉवर -9 बरोबर 2.7 गुणिले 10चा पॉवर -1 आहे. एक बार पॉवर बेस एक बार लिहिलो म्हणजे इथं काय लिहू शकतो आपण, x पहिलं बी लिहू शकतो किंवा आपण याला असंही लिहू शकतो, -1 + x असंही लिहू शकतो. किंवा आपण ह्याला चेंज करून असं पण लिहू शकतो. पहा कसं, 2.7 गुणिले 10चा पॉवर -9 बरोबर 2.7 गुणिले, आता इथं -1 आहे प्लस x आहे, तर मी याला असं पण लिहू शकतो. कसं, हे बघा, x पहिलं लिहितो नंतर -1 लिहितो, ह्याला मी असं पण लिहू शकतो. इथं +x आहे तर इथं पण +xच आहे. इथं -1 आहे तर आपण इथं -1च ठेवलं. फक्त आपण 1ला पुढे नेलो आणि xला
मागं होतं तर त्याला समोर आणलो. तर आता जर तुम्ही बघितल्या तर याच्यामध्ये सुद्धा काय आहे, बेस सारखं आहे. याच्यामध्ये कसं आहे, बेस आता यांचं सारखं झालेलं आहे. बेस कसं झालं, सारखं झालं. कसं झालं, 2.7 गुणिले 10 आहे. इथं सुद्धा 2.7 गुणिले 10 आहे. जेव्हा आपलं बेस सारखं असते तेव्हा पॉवरसुद्धा त्याचं काय होतं, सारखाच होतो. हे तुम्हाला मी कालपासून समजून सांगत आहे. आता ह्याच्यामध्ये ह्याचं बेस आणि ह्याचं बेस सारखं आहे ना, मग ह्यांचं पॉवरसुद्धा सारखं होते. आता पॉवर कसं आहे, याचं -9 आहे आणि याचं पॉवर कसं आहे, x - 1 आहे. कळलं तुम्हाला. मग आता जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला एक्सची किंमत काढायची आहे. तुम्ही काय करू शकता, हा जो -1 आहे इक्वल टूच्या अलीकडे आलं तर काय होते, +1 होते, इज इक्वल टू एक्सला एक्स असते. मग आता जर बघितलं तर एकाला मायनस आहे, एकाला प्लस आहे. म्हणजेच -9मधून +1 जर गेलं तर तुम्हाला सापडते -8. म्हणजेच एक्सची किंमत किती सापडते तुम्हाला, -8 सापडते. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, एक्सची किंमत काढू शकता. ऑप्शन नंबर 2मध्ये तुम्हाला एक्सची किंमत -8 दिलेली आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. फक्त तुम्हाला हे जे डेसिमल आहे कसं पुढं न्यायचं पूर्ण नियम मी व्यवस्थित सांगितलेला आहे. तुम्ही परतसुद्धा हा प्रश्न बघू शकता. आता आपण काय करू, प्रश्न क्रमांक 3 बघूया. आता बघा प्रश्न क्रमांक 3 एकदम सोपा आहे. काय दिलं याच्यामध्ये, -5/7 याचा पॉवर -8 आहे. या घातांकी संख्येचे गुणाकार व्यस्त संख्या कोणती. तर तुम्हाला गुणाकार व्यस्त ही ओळखता आलं पाहिजे. आता गुणाकार व्यस्त म्हणजे काय असतं मित्रांनो, समजा उदाहरणामध्ये आपण एक एक्झाम्पल घेतलं. इथं आपल्यापाशी 10/2 आहे. 10 काय आहे, 2 आहे. तर याचा जर गुणाकार व्यस्त काढायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, 2/5 करायचं असते. गुणाकार व्यस्त म्हणजे काय, रेसिप्रोकल म्हणजे त्याला उलटं करायचं असते. उदाहरणामध्ये दुसरं एक्झाम्पल घेतलं मी, आता 5 घेतलो. आता ह्याचं गुणाकार व्यस्त मला काय करायचं आहे, तर ह्याला उलटं करायचं आहे. आता हे काय आहे, याच्या खाली काय नाही म्हणजे काय असते, 1 असते मित्रांनो. याच्या खाली काय नाही म्हणजे काय असते, 1 असते. मग ह्याला कसं करू शकतो तुम्ही, याचं गुणाकार व्यस्त, वर 1 जातो आणि खाली काय येतो, 5 येतो. वर 1 जातो, खाली काय येतो, 5 येतो. म्हणजे याच्या खाली काही जरी नसलं तरी काय असते, 1 असते. म्हणून आपण वर 1 लिहितो, खाली काय लिहितो, 5 लिहितो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घातांकमध्ये एक सूत्र दिलेलं आहे. काय सूत्र दिलेलं आहे, समजा एचा पॉवर -m असेल आणि ह्याचा जर गुणाकार व्यस्त तुम्हाला लिहायचा असेल तर काय करू शकतो तुम्ही, पॉवर 1 लिहितो आणि एचं पॉवर काय करतो आपण, मायनस होतं तर त्याचं पॉवर काय करतो आपण, प्लस करून टाकतो. अशा प्रकारे सुद्धा ह्याचं फॉर्म्युला आहे आपल्यापाशी. असं बी आपण काय करू शकतो, गुणाकार व्यस्त संख्या लिहू शकतो. आता जर तुम्ही बघितल्या तर ह्याच्यामध्ये हे सर्व नियम आपल्याला वापरायचे आहेत. किंवा आता हे सुद्धा आपल्याला नियम वापरायचा आहे. फक्त समजा एक 5 असेल तर याला 1/5 असं बी लिहू शकतो. पण फक्त एवढंच असेल तर ह्याला उलटं करणं महत्त्वाचं आहे. 10 खाली लिहायचं, 2 वर लिहायचं. तर आता ह्याच्यामध्ये ह्याचं गुणाकार व्यस्त ऑप्शनमध्ये आहे. तर आता कोणतं बरोबर आहे ते बघायचं आहे आपल्याला. आता जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये इथं बघा, वर 5 आहे, खाली 7 आहे. इथं वर 5 आहे, खाली 7 आहे. म्हणजे हे तर राहू शकत नाही. फक्त त्यांनी काय केलं, मधलं मायनस काढून टाकलं, वरचं मायनस काढलं. म्हणजे हे चुकीचं आहे, हे गुणाकार व्यस्त नाही. आता इथं जर बघितलं तर इथं काय झालं मित्रांनो, हे सर्व संख्या काय केली त्यांनी खाली आणलेलं आहे. हे कसं खाली आणलेलं आहे, वर 1 लिहिलं, हे छेदामध्ये गेलं, हे पहिलं अंशामध्ये होतं. आणि इथं जे पॉवर आहे, हे पॉवर प्लस मायनसचं पॉवर काय झालं, प्लस झालं. आणि तुम्हाला इथं माहीत आहे, एखादी संख्या जर ह्याला जर प्लस करायचं असेल तर याला छेदामध्ये न्यावं लागेल, तर मायनसचं पॉवर काय होते, प्लस होऊन जाते. म्हणजे याला छेदामध्ये सुद्धा आणलं आणि पॉवर बी बरोबर व्यवस्थित त्यांनी चेंज करून टाकलं. म्हणून ह्याचं उत्तर काय, ऑप्शन नंबर 2 आहे. आता 3मध्ये जर तुम्ही बघितलं तर वर 5 आहे, खाली 7 आहे. इथं बी वर 5 आहे, खाली 7 आहे. चेंज काही केलंच नाही, म्हणून गुणाकार व्यस्त ते नाही. फक्त ते मायनस कट केलं, ते असं आपण करू शकत नाही. आता इथं जर बघितलं तर याच्यामध्ये काय केलं मित्रांनो, खाली आणलेलं आहे 1/5/7 लिहिलेलं आहे. पण हे मायनस जे 8 आहे, हा -8 तिथं येऊ शकत नाही. जेव्हा खाली येतो तेव्हा तो मायनस काय होतो, प्लस होऊन जातो. किंवा ते जर समज संख्या असेल तर तिथं काय द्यायचं असते, प्लस द्यायचं असतं. मग म्हणून अशा प्रकारे ह्याचं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर 2च आहे. आता पुस्तकमध्ये इथं ऑप्शन नंबर 3 देत आहेत, पण याच्यामध्ये काहीतरी प्रिंट मिस्टेक असेल. कारण ह्याचं रेसिप्रोकल तुम्हाला घेतलं तरच त्याचं गुणाकार व्यस्त आपण म्हणू शकतो. कारण हे 7 वर गेलं पाहिजे, 5 खाली आलं पाहिजे, तरच आपण त्याला गुणाकार व्यस्त म्हणू शकतो आपल्या पुस्तकच्या नियमानुसार. आता आपण ऑप्शन नंबर ह्याचं 2 सांगत आहोत. आता आपण काय करू, ह्याच्यानंतर पुढचा प्रश्न, 4था प्रश्न बघूया. तर बघा आता प्रश्न क्रमांक 4 एकदम सोपा आहे. काय दिले याच्यामध्ये तुम्हाला इथं पहिलं 13 दिलेलं आहे,
नंतर 2 आहे, इथं पण प्लस आहे, 2 आहे आणि इथं पण 2 आहे. याचं पॉवर एक्स वाय झेड आहे. आणि परत त्यांनी काय विचारलं, इथं एक्स प्लस वाय प्लस झेड ह्याची बेरीज किती येते ते विचारलेलं आहे. तर आता याच्यामध्ये काय करायचं, यांचं आणि ह्यांचं बेस सारखं करायचं. तुम्ही बेस सारखं केलं तर ह्याचं पॉवरसुद्धा तुम्ही सारखं लिहू शकतो. तर आता इथं जर बघितलं तर याच्यामध्ये हा जो 13 आहे ना, ह्या 13ला मी कसं लिहितो मित्रांनो पहा. समजा 2चं पॉवर मी इथं 0 लिहिलो तर आन्सर काय येते, मला 1 येते. 2चं पॉवर 0 काय असते, 1 असते. कोणत्याही संख्येचं पॉवर 0 असेल तर उत्तर काय येते, 1 येते. त्याच्यानंतर मी 2चं पॉवर समजा मी 2 लिहिलो तर उत्तर काय येते, 4 येते. उत्तर काय येते, 4 येते. समजा मी 2चं पॉवर 3 लिहिलो तर उत्तर काय येते मित्रांनो, 2चा घन किती आहे, 8 आहे. मग आता तुम्ही ह्याची बेरीज करा. ह्याची बेरीज किती होते, हे 12 आणि 13. ह्याची बेरीज किती होऊ लागली, 13 होऊ लागली. मग ह्याची बेरीज जर 13 होऊ लागले तर आपण काय करूया, ह्या 13च्या जागी काय करू, आपण असं लिहू शकतो. 13च्या जागी काय लिहू शकतो आपण, 2चा पॉवर 0 प्लस 2चा पॉवर 2 प्लस 2चा पॉवर 3 बरोबर हे पुढची संख्या आता लिहून घेऊ आपण. 2चा पॉवर एक्स अधिक 2चा पॉवर वाय अधिक 2चा पॉवर झेड असं आपण लिहू शकतो. कारण तुम्ही जर ह्याचं जर सोल्युशन केलं तर ह्याचं उत्तर किती येते, ह्याचं उत्तर 1 येते. ह्याचं उत्तर किती येते, 4 येते. ह्याचं उत्तर किती येते, 8 येते. मग ह्या सर्वांची बेरीज किती येते, 13च येते. म्हणजे आपण ह्या 13च्या जागी काय लिहिलो, फक्त ह्या स्वरूपामध्ये अंक लिहून घेतलो. का लिहून घेतलो, कारण आपल्याला बेस सारखं करायचं होतं. आता जर बघितलं तर इकडले सगळे बेस आणि इकडले सगळे खालचे बेस ते कसे आहेत, सारखे आहेत. तर ह्यांचे पॉवरसुद्धा कसे असतात, सारखेच असतात. पहिला किती आहे, 2 आहे. इथं मी बेस 2 आहे. इथं वर पॉवर किती 0 आहे, इथं एक्स आहे. म्हणजेच याचा अर्थ एक्सची किंमत किती आहे, आपली 0 आहे. त्याच्यानंतर इथं 2 आहे बेसमध्ये, इथं पण बेसमध्ये 2च आहे. इथं 2 आहे पॉवरमध्ये, इथं पॉवरमध्ये वाय आहे. म्हणजेच वायची किंमत किती आहे तुमच्याकडे, 2 आहे. इथं मी बेसमध्ये 2 आहे, बेसमध्ये 2च आहे. आणि पॉवरमध्ये इथं झड आहे, इथं 3 आहे. म्हणजेच तुम्हाला झडची किंमत किती सापडली, 3 सापडली. आणि आपला प्रश्न काय विचारलं, प्रश्न विचारला आपल्याला एक्स प्लस वाय प्लस झड ह्याची किंमत किती आहे ते विचारलं. एक्सची किंमत किती 0 आहे, प्लस वायची किंमत 2 आहे, प्लस झडची किंमत किती 3 आहे. मग यांची जर बेरीज केल्यानं उत्तर किती येते, 5 येते. यांची बेरीज किती होते, 5 होते. 2 अधिक 3 5, 0ला 0च असते. मग याचं उत्तर किती आलं, 5 आलं. ऑप्शन नंबर 3मध्ये तुम्हाला 5 दिलेला आहे. आता याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे, बेस सारखं करून घ्यायचं आहे. आता बेस सारखं करण्यासाठी ह्या 13ला या प्रकारे मी लिहू शकतो, विस्तारित स्वरूपामध्ये लिहू शकतो. आता बघा, हे मी पहिले स्टार्टला सुद्धा व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही परत बघू शकता. आता आपण काय करू, पुढचा प्रश्न सॉल्व करूया. आता बघा, प्रश्न क्रमांक 5वा एकदम सोपा आहे, सेम त्याच्यासारखंच आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बेस सारखं करायचं आहे. आता इथं जर बघितलं तर इथं एक्सचं पॉवर एक्स, 3चं पॉवर एक्स आहे, 27चं पॉवर वाय आहे, वायचं 9चं पॉवर झेड आहे. आणि इथं किती दिली संख्या, इथं 729 दिलेलं आहे. किती दिलेलं आहे, 729. आता तुम्ही जर बघितलं तर ह्या 729ला आपण कसं लिहू शकतो मित्रांनो, ह्या 729ला 3चं पॉवर 6 असं आपण लिहू शकतो. कसं लिहू शकतो, 3चं पॉवर 6. तुम्ही जर ह्या 3ला किती वेळेस गुणाकार केला, 3ला जर तुम्ही असं 6 वेळेस गुणाकार केला, 3ला जर तुम्ही असं 6 वेळेस जर गुणाकार केला तर तुम्हाला उत्तर काय सापडते, 729च सापडते मित्रांनो. उत्तर कसं सापडते त्याचं, 729 सापडते. मग आता आपण काय करणार आहोत, ह्या 729ला काढून टाकणार आहोत. त्याच्या जागी काय घेणार आहोत, 3चं पॉवर 6 घेणार आहोत. आणि इकडलं जसंच्या तसं ठेवणार आहोत. पहिले इथं किती आहे, 3चं पॉवर एक्स आहे, इथं 27चं पॉवर वाय आहे, आणि इथं किती आहे, 9चं पॉवर झेड आहे. एवढं आपण लिहून घेतलं. तुम्हाला फक्त इथं चेंजेस काय केलो आपण, 729च्या जागी 3चं पॉवर एक्स असं लिहून घेतलो. का लिहून घेतलं, तुम्ही जर ह्या 3चं पॉवर 6 असल्यामुळं तुम्ही ह्या 3ला जर 6 वेळेस गुणाकार केल्या तर काय येते, उत्तर 729च येते. मग आता मी काय करणार आहे, पहिला हा जो 3 आहे, हा 3चं पॉवर एक्स आणि हा जो 3चं पॉवर 6 याच्यासोबत पहिलं मी काय करणार आहे, कम्पेअर करणार आहे. पहिलं हे घेणार, म्हणजेच काय, इथं 3चं पॉवर एक्स आहे आणि इथं 3चं पॉवर 6 आहे. मग बेस सारखं आहे तर पॉवर बी काय असतात, सारखं असतात. म्हणजे एक्सची किंमत किती आली, पहिलं 6 आली. एक्सची किंमत किती आली, 6 आली. हे पहिलं झालेलं आहे. त्याच्यानंतर मी ह्याची किंमत ह्याच्या संगत जोडणार, ह्याची किंमत ह्याच्या संगत जोडणार. इथं किती आहे, 27चं पॉवर वाय आहे आणि इथं किती आहे, 3चं पॉवर 6 आहे. मग आता मला बेस सारखं करायचं आहे. मग बेस सारखं करण्यासाठी इथं 27 आहे, इथं 3 आहे. मग आता 27 म्हणजेच काय, आपण ह्या 27ला असं पण लिहू शकतो, 3चं पॉवर 3 आणि पॉवर वाय किती आहे त्याचं, वायला वाय असं आपण लिहू शकतो. कारण 3चा घन किती येते, 27च येते. आणि इज इक्वल टू किती आहे, इथं 3चं पॉवर 6ला 6. मग आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे बेसिक फॉर्म्युला, पॉवरचं पॉवर असेल तर काय असते, यांच्या दोघांमध्ये गुणाकार असते. म्हणजे इथं काय येते, 3चं पॉवर
3y येते बरोबर इथं 3चा पॉवर किती आहे 6 आहे. म्हणजे बघा बेस काय झालं सारखं झालं. आपण 27ला काढून टाकून 3चं घन 27 होते म्हणून 3चा पॉवर 3 लिहिलो आणि बेस काय केलं सारखं केलं. बेस जर सारखं असेल तर पॉवरसुद्धा सारखं असते. म्हणजे 3y बरोबर किती आहे 6 आहे. हा 3 तिकडे जाऊन डिवाईडमध्ये जाते म्हणजेच y बरोबर 6 भागिले काय होते 3 होते. म्हणजेच yची किंमत किती सापडते 3 1 3 3 2 6 म्हणजे yची किंमत किती सापडली तुम्हाला 2 सापडलेली आहे. मग सेम ॲज इट इज आपल्याला काय करायचं आहे ह्याचंसुद्धा काढून घ्यायचं आहे. ते किती आहे ह्याच्यासोबत आता हे घ्यायचं म्हणजे yचा 9चं पॉवर झड आहे आणि इथं 3चं पॉवर काय घ्यायचं याला 6च घ्यायचं. मग आता तुम्ही जर बघितलं तर 9 असल्यामुळे आपण असं लिहू शकतो 3चं पॉवर 2 आणि बरोबर 3चं पॉवर 6 कारण 9चा वर्ग किती होते 3चा वर्ग किती होते 9च होते. मग बघा बेस सारखे झाले तर पॉवर बी काय होतात सारखेच होतात. म्हणजे झडची किंमत किती आलेली आहे आपल्याला झड नाही हे झड आहे ना हे झड वर आहे अजून सॉरी 1 मिनटं इथं बघा याच्यामध्ये हा झड आहे हा 2 नाही म्हणजे आपण 3चा पॉवर 2 लिहून परत वर काय लिहावं लागेल परत झड लिहावं लागेल म्हणजे इथं 3चं पॉवर 6 लिहू शकतो आपण. ते झड 2 वाटलं मला पण ते किती आहे झड आहे. मग आता पॉवरचं पॉवर काय असते गुणाकारच असते म्हणजे इथं आपण काय करतो 3 असंच लिहितो झड गुणिले 2 काय होतात 2 झड होतात आणि बरोबर किती आहे इथं 3चं पॉवर 6 आहे. मग बेस सारखं झालं तर पॉवर बी कसे होतात सारखेच होतात. म्हणजेच इथं किती आहे 2 झड बरोबर किती आहेत 6 आहे. हा 2 तिकडे जाऊन डिवाईडमध्ये जातो गुणाकारचा म्हणजेच झड बरोबर किती सापडते 6 भागिले 2 म्हणजेच झडची किंमत तुम्हाला सापडते बेत्रिक 6 म्हणजेच झडची किंमत किती सापडली 3 सापडलेली आहे. मग अशा प्रकारे आपण काय केलं याच्यामध्ये एक्स वाय झड ह्याची किंमती आपण काढलो पण आपल्याला फक्त किंमत काढायची नाही आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ह्याची किंमत काढायची आहे. आपल्याला काय करायचं आहे ह्याची किंमत काढायची आहे. मग आता आपण काय करायचं इथं एक्स वाय झड आहे ना इथं त्याची किंमती काय करायची भरायची आहेत आपल्याला. तर आपण काय करू हे रफ करून घेऊ. तुम्ही लिहून घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून. मी आता हे सगळं रफ करणार आहे आणि त्याची किंमत काढून दाखवणार आहे. तर पहा बघा आपण रफ करून घेतलेला आहे आणि आपला जो मेन प्रश्न आहे तो प्रश्न आपण सॉल्व करू. काय म्हणलं आपलं इथं एक्स वाय झड याचं पॉवर किती आहे 3 भागिले 2 ह्याची किंमत तुम्हाला काय करायची आहे काढायची आहे. तर आपल्यापेक्षा एक्स वायची किंमत आपण काढून घेतलो कसं काढलं ते तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. मग इथं मी ठेवून टाकतो. आता हे तिघं पण चिटकून आहेत म्हणजे गुणाकारच्या स्वरूपात असतात. म्हणजेच इथं पहिलं एक्स किती 6 आहे वाय किती आहे 2 आहे आणि झड किती आहे 3 आहे आणि याचं पॉवर किती आहे 3 भागिले 2 आहे याची किंमत काढायची आहे. बघा 6 2 12 12 3 36 होते म्हणजे याचं पॉवर किती येते 3 भागिले 2च येते. मग आता आपण काय करू शकतो इथं जो 36 आहे ह्या 36ला आपण कसं लिहू शकतो असं लिहू शकतो 6चा पॉवर 2 असं आपण 36ला लिहू शकतो आणि 3चं पॉवर 2ला 2 असं लिहू शकतो कारण आपल्याला 6चा वर्ग किती येते 6चा वर्ग 36च येते. 36ला काढून टाकून आपण 6चा पॉवर 2 असं लिहू शकतो. आता जर बघितलं तर याचं पॉवरचं पॉवर काय होते गुणाकार होते. मग आपण कालपासून बघत आहोत पॉवरचं पॉवर गुणाकार होते आणि वर जर अपूर्णांक असेल तर ह्याचा गुणाकार कोणासंग करायचं खालच्या संख्यासंग न करायचं नाही वरच्या संख्यासंग करायचं म्हणजे ह्या 2चं 3 सोबत काय करायचं गुणाकार करायचं. मग काय होते हे 6 खाली असंच असते या 2नं जर ह्या 3ला गुणाकार केलं तर काय ते 6 येते 2 त्रिक 6 बेत्रिक 6 आणि खाली 2 जसंच्या तसं असते म्हणजे काय येते याचं पॉवर एवढं येते. मग आता तुम्ही जर बघितलं तर ह्याला आपण भाग देऊ शकतो 2 म्हणजेच काय होते इथं 6 असंच असते आणि ह्याचं किती होते बेत्रिक 6 म्हणजे याचं पॉवर काय येते 3 येते. मग आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे 6चं क्यूब किती येते मित्रांनो 6चं क्यूब म्हणजे 6चा घन करायचा आहे म्हणजे 6चा घन किती येते 216 येते. मग अशा प्रकारे याचं जे उत्तर आहे याचं उत्तर किती आलं आपलं 216 आलेलं आहे. ऑप्शन नंबर 2मध्ये तुम्हाला दिलेला आहे. एकदम सोपा प्रश्न आहे तुम्ही बघू शकता. अजून सुरुवातीपासून बघा तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल. आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व करूया.